विरारमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या मयांक लोहार हत्येप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयांकच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे। यावेळी मयांकच्या कुटुंबियांचे सांत्वन करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि मयांकला न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली। शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख डुलकर यांनी मयांकच्या वडिलांचे व एकनाथ शिंदे यांचे संभाषण घडवून आणले। या हत्येप्रकरणी कुटुंबियांना न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा नव्हे तर फाशी व्हावी अशी मागणी मयांकचे वडील रमेश लोहार यांनी केली आहे। हो साहेब, त्याला लवकरात लवकर सजा द्या साहेब। त्याला फाशीची सजा द्या साहेब। माझ्या मुलगाला त्यांनी ठार मारून टाकलं साहेब, तुम्ही बघितलंच आहे। मग नाही तेच मिळा, त्याला फाशीची सजा द्या, सगळ्यांना पब्लिकला कळवा। एका मुलाला मारण्याचा, एका बापाला, आईच्या सगळं संसार खतम करणारा माणूसलाच फाशी दिली म्हणून तुम्ही त्याला फाशीची सजा द्या देवा। हो साहेब, हे साहेब आता तेच कर हो, आता जस्ट फोन केला मला की सांगितलं की आता आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काय काळजी करू घेऊ नका आणि तुमच्यासाठी आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला न्याय मिळेल आणि त्याला सजा कडक सजा देणार। आम्ही माग करत आहे की त्याची सजा नको, त्याला फाशीची सजा द्या। पोलिसांना सांगा त्याला एन्काउंटर करून टाका, मी सांगितलं आता त्यांना एन्काउंटर करून टाका आणि तो आरोपी आहे, माझ्या मुलाला नष्ट करून टाकला आहे, पण आमच्या परिवाराला नष्ट केलं आहे त्यांनी। तुम्ही मला न्याय द्या, त्याला एन्काउंटर करा ना आणि फाशी द्या त्याला, फाशी त्याचे पर्याय नाही त्या माणसाला। कारण की तो बाहेर फिरलाच, तुम्ही बाहेर सोडला 10 वर्ष पण दिला, ते सोडल्यानंतर परत तोच काम करणार आणि लोकांना मारणार परत, आणि लोकांना मारलाच जीव घेणंच राहणार त्याचं दिवशी आहे असं वाटतं मला। माझ्या मुलाचं आयुष्य खतम करून ठार मारून चाकू धार चाकूने मारून टाकला, काय घ्या त्याची चुकी सांगा। एक दरवाजा बंद करायला सांगितलं, ते पण पब्लिकने सांगितलं दरवाजा बंद करायला ट्रेनचा। त्या ट्रेनचा दरवाजा बंद करण्यासाठी त्यांनी बंद पण केला आणि त्यांनी उघडून जबरदस्ती त्याच्यावर भांडण करून जबरदस्ती हे कारण पब्लिकच्या ज्या आधाराने त्यांनी बंद करायचं त्याच्या पब्लिक ऐकून त्यांनी बंद केला ना। त्याची काय गरज होती तर वाद करून मला माझ्या पोराचा धारदार सूर्याने मौत करून ठार मारण्याची, ठारच मारून टाकला। माझ्या पोराची जीव असा घ्यायचा, माझ्या पोरांनी काय केलं काय केलं होतं, नुसतं दरवाजा बंद केला पावसाच्या प्रोटेक्शनसाठी। मला न्याय द्या, साहेबांना पण सांगितलं मला न्याय देण्यासाठी, ते प्रशासन करणार, न्याय करणार। सगळ्यांच्या माझ्या सगळ्यांचा विश्वास आहे, मला सगळ्यांचा विश्वास आहे, तर तुम्ही त्याला एन्काउंटर करून टाका आणि फाशीची सजा द्या। घडलेली घटना दुर्दैवी आहे। कोणत्याही आईवडिलांचा मुलगा तरुण एक त्याचं स्वप्न होतं, अगदी 23 वय, आणि स्वप्न बाळगून तो घरी येत होता आणि अचानक असं प्रसंग कोणाच्या आयुष्यात घडू नये। आणि ही दुर्दैवी घटना जेव्हा साहेबांना कळाली, साहेबांचा रात्री मला फोन आला आणि म्हणाले त्यांना जाऊन भेट आणि त्यांचा काय विषय तो समजून घे। आणि आज आपल्याला कल्पना आहे की विधिमंडळाचं अधिवेशन आहे, असं असतानासुद्धा साहेबांनी मला फोन लावून द्यायला सांगितलं। मी त्याच्या वडिलांना फोन लावून दिला, त्यांनी त्यांच्या भावना आपण पण सगळेजण होतात या साहेबांकडे व्यक्त केल्यात आणि साहेबांनी सांगितलं जो काय न्याय असेल तो आम्ही त्याला मिळवून देऊ। वडिलांनी काय मागणी केली? त्यांच्या वडिलांची मागणी आहे की त्यांचा एन्काउंटर व्हावा, त्यांनी साहेबांना सांगितलं त्याला फाशी व्हावी। शेवटी ते जे योग्य असेल ते साहेबांनी त्या स्तरावरती तो निर्णय होईल।